16 नोव्हेंबरला आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊन 17 तारखेला सभेला गेलो। मंत्री छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट, लाथ मारण्याची गरज नाही, संजय गायकवाडांना उत्तर। राजीनामा देऊन भुजबळांनी उपकार केले का? राजीनामा द्या, नाहीतर डोक्यावर घेऊन फिरा। भुजबळांच्या राजीनाम्यावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। भुजबळ स्वतःच्या सरकारवर संशय घेतायत। अजित पवार आणि फडणवीसांना धक्का देण्याचं भुजबळांचं षडयंत्र। मनोज जरांगेंचं छगन भुजबळांवर टीकास्त्र। ओबीसी समाजाला भुजबळ संपवतायत, गोरगरीब उपाशी मरावेत असे भुजबळांचे विचार। मनोज जरांगेंचं वक्तव्य। राजीनामा देणं हे भुजबळांचं नाटक। राजीनामा दिल्यानंतरही भुजबळ कॅबिनेट बैठकीमध्ये उपस्थित होते। शिंदेंनी भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायला हवं होतं। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। छगन भुजबळांच्या राजीनाम्याची प्रत सुद्धा बाहेर आली नाही, आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया। छगन भुजबळ यांनी राजीनामा कोणाला दिला? महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवू नका। राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी राज्यपालांकडे द्यावा। छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावर ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील घरामध्ये बॉम्ब बसल्याचा निनावी फोन। बॉम्ब शोधक पथकाच्या पाहणीनंतर अफवा असल्याचं स्पष्ट। 2 दिवसांपूर्वी आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकीही आली होती। उद्धव ठाकरे आज आणि उद्या सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या दौऱ्यावर। सावंतवाडी, कुडाळ, मालवणमध्ये कॉर्नर सभा, तर कणकवलीमध्ये राणेंच्या होम ग्राउंडवर जाहीर सभा। सिंधुदुर्गामध्ये आज उद्धव ठाकरेंची सभा। उद्धव ठाकरेंच्या सभेला भाजपचा विरोध। आमच्या नेत्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्यास उद्धव ठाकरेंची सभा उधळून लावू, निलेश राणेंचं वक्तव्य। निलेश राणेंच्या या वक्तव्याला उत्तर देण्याची आम्हाला गरज नाही, खासदार विनायक राऊत यांचा पलटवार। दरम्यान सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही जशास तसं उत्तर देऊ, आमदार वैभव नाईक यांचं भाजपला प्रत्युत्तर। असल्या धमक्यांना आपण घाबरत नाही, खासदार संजय राऊतांचं निलेश राणेंना प्रत्युत्तर। कुणी कितीही सभा घेऊ, महायुतीचाच खासदार येणार असं उद्धव ठाकरेंच्या सभेवर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। कोकणामध्ये येऊन उद्धव ठाकरे काय दाखवणार? जेवढे आमदार शिल्लक आहेत त्यांना निवडून आणून दाखवा, शिवसेना नेते रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं। साईबाबा संस्थानच्या वतीनं आठवलेंचा सत्कार। उरण ते नवी मुंबई दरम्यान सुरू झालेल्या रेल्वेनं 20 दिवसात 13 लाखांची कमाई केली। दररोज या रेल्वेतून 2,500 ते 3,000 प्रवासी प्रवास करतात। लातूरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी, डोक्यामध्ये दगड लागल्यानं एक तरुण जखमी। तसंच कार्यक्रम व्यवस्थित पाहता यावा यासाठी तरुणांनी नेत्यांचा बॅनरही फाडला। धुळ्यामध्ये पोलीस दलाच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन। 13,000हून अधिक धुळेकरांचा रन फॉर पांझरा या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग। आर्थिक अफरातफरीच्या आरोपावरून छापेमारी करणाऱ्या ईडीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका। छापेमारी केल्यानंतर पुढच्या 365 दिवसात आर्थिक अफरातफरीचा आरोप सिद्ध करा, अन्यथा जप्त केलेली मालमत्ता मालकाला परत द्या, ईडीला सुप्रीम कोर्टाचा आदेश। आपण घेऊया काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांना कोरोनासह स्वाईन फ्लूची लागण। सोशल मीडियात पोस्ट टाकून गेहलोत यांनी माहिती दिली। गेहलोत यांचे पुढचे सगळे कार्यक्रम रद्द। राहुल गांधींची भारत न्याय यात्रा। झारखंडमधल्या धनबादमध्ये 15 जिल्ह्यात राहुल गांधींच्या स्वागताची तयारी। पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामा। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सुपूर्द। वैयक्तिक कारणामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।